ज्याने आपले मन जिंकले आहे व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत, त्याला इतरांप्रमाणे परमात्मा लांब नाही. सोन्याचा हिणकटपणा तावून नाहीसा झाल्यावर तेच जसे उत्तम सोने होते, तसेच मनातील संकल्प नाहीसे होताच जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्धच आहे. घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे महाकाशाला मिळण्याकरता दुसरे ठिकाणी जावे लागत नाही, तसाच ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. अशा स्थितीत शीत किंवा उष्ण, सुख किंवा दुःख, मान किंवा अपमान प्राप्त झाले असताही ज्याचे ठिकाणी त्याचा विचार संभवत नाही. कारण ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेतील तेवढेच विश्व प्रकाशित होते. त्याचप्रमाणे जो परमात्म्याला प्राप्त होतो तो परमात्माच असल्यामुळे साक्षात ब्रह्मच आहे. पहा की मेघांपासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाही, त्याचप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मे ही आपल्या रूपाहून वेगळी वाटत नाहीत. हा जो प्रत्यक्ष अनुभवास येणारा संसारिक भाव त्याचा विचार करू लागले असता तो व्यर्थ झाला, मिथ्या ठरला. नंतर पुन्हा जो पाहू लागला तो जे अनुभवात्मक ज्ञान ते स्वतः तोच बनला. असा निश्चय झाल्यानंतर मी व्यापक आहे किंवा अव्यापक आहे अशी वाटाघाट करू लागल्यास ती द्वैतबुद्धीच्या अभावी जागच्या जागीच राहते. अर्जुना, ज्याने फक्त आपली इंद्रिये जिंकली आहेत तो ज्ञानी देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो. तोच सहज जितेंद्रिय आणि तोच योगी होय. कारण त्याला लहान आणि थोर हा भेद नसतो. किती अभेद बुद्धी म्हणून सांगावी. असे पहा की शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत व मातीचे ढेकूळ हे दोन्ही जो सारखेच मानतो, ज्याचे मोल पाहू गेले असता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे आहे, अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे मानण्याइतका जो निरीच्छ असतो, त्याचे ठिकाणी आप्त आणि शत्रू अथवा उदासीन आणि मित्र अशा चित्रविचित्र कल्पना कोठून येणार. मी जग आहे असा ज्याच्या मनात बोध झाला आहे त्याला बंधू कोण आणि द्वेषी कशाचा. मग अर्जुना, त्याच्या दृष्टीला लहान आणि थोर असा कोठून भास होणार. असे पहा की परीसाच्या कसोटीस लागल्यावर निरनिराळे कस लागतील का. ती कसोटी सर्व धातूंना उत्तम सोनेच करते. तशी त्याची बुद्धी नेहमी चराचरांचे ठिकाणी केवळ ऐक्यच जाणते. का म्हणशील तर विश्वरूप अलंकाराचे ठसे जरी पुष्कळ आकारांचे असले तरी ते एकाच परब्रह्मरूपी सुवर्णाचे घडलेले आहेत. असे शुद्ध व खरे तत्त्व ज्याला पूर्णपणे समजले आहे तो चित्रविचित्र रचनेने वरचेवर फसला जात नाही. वस्त्राकडे पाहिले असता जसे ते सर्व तंतुमय दिसते तसे त्याला ब्रह्मा वाचून जगतात दुसरे काही दिसत नाही. अशा रीतीने सर्व जग भरलेले आहे असा ज्याला अनुभव येतो तोच समबुद्धी होय. हे खोटे नाही असे पक्के समज. ज्याचे नाव तीर्थराज होय, ज्याचे दर्शन घेतले असता अंतःकरणाला समाधान होते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषांची भ्रांती जाऊन तो ब्रह्मस्वरूप होतो. ज्याचे बोलणे हे धर्माचे जीवन आणि दृष्टीही महासिद्धी उत्पन्न करणारी होय व स्वर्गादी सुखे हे ज्याचे खेळ आहेत. अशा मनुष्याची जरी चित्तात सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो. फार काय सांगावे, त्याची स्तुती केली असता महान लाभच आहे. जो कधीही मावळत नाही आणि ज्ञानसूर्य ज्याचे हृदयात उदय पावला आहे तो आपण आपल्या ठिकाणी सदोदित ब्रह्मानंदात असतो. पार्था, अशा दृष्टीने जो विचार करतो तोच अद्वितीय व तोच तीनही लोकी संग्रह न करणारा असे जाण. अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या हितापेक्षा
विशेष गौरवाने श्रीकृष्णांनी साधूंची मुख्य लक्षणे सांगितली. जो सर्व ज्ञानी लोकात श्रेष्ठ व सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा प्रकाशक आणि ज्या समर्थाच्या केवळ संकल्पाने विश्वाची रचना होते, ओंकाराच्या बाजारात जे शब्द ब्रह्मरूप उत्तम वस्त्र निघाले ते त्याच्या यशास आच्छादण्यास पुरत नाही, म्हणजे श्रीकृष्णाचे तर नाहीच परंतु त्याच्या यशाचेही वेद वर्णन करू शकत नाहीत.